तुम्हाला आयुष्यात एखादी गोष्ट मिळवायची असेल किंवा एखादं ध्येय जर तुम्हाला आयुष्यात ठरवायचं असेल किंवा त्या ध्येयाचा पाठलाग जर करायचा असेल ना किंवा सक्सेस व्हायचं असेल आयुष्यामध्ये, तर 2 गोष्टी तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. एक म्हणजे पॅशन आणि दुसरी म्हणजे पेशन्स. म्हणजे तुम्हाला तुमचं ध्येय जर गाठायचं असेल, तर तुम्हाला पॅशन विथ पेशन्स असायला पाहिजे. म्हणजे जे तुम्ही करणार आहात त्याच्याबद्दल तुम्ही प्रचंड पॅशनेट असायला पाहिजे. म्हणजे काहीही झालं, तरी तुम्ही ते करणार. त्यातला इंटरेस्ट तुमचा संपला नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट पेशन्स इतके महत्त्वाचे आहेत, की एखादी गोष्ट तुम्ही अचीव्ह करायची ठरवली, तर ती लगेच होत नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी पुन्हा-पुन्हा करायची वेळ येते, पुन्हा-पुन्हा कराव्या लागतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स असायला पाहिजेत. जर तुमच्याकडे पॅशन असेल आणि पेशन्स असतील, तर तुम्ही काहीही आयुष्यामध्ये अचीव्ह करू शकता, काहीही मिळवू शकता. याचं एक जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीलंकन क्रिकेटपटू मार्वन अटापटू. प्रचंड पॅशनेट क्रिकेटबद्दल. इतकं पॅशनेट की त्याला वाटायचं की मी अ, आपल्या देशाच्या टीममध्ये निवडलाच जाईल, देशाच्या टीममध्ये मी खेळलाच जाईल आणि इतका पॅशनेट असल्यामुळे तो त्याच्या लोकल क्रिकेटमध्ये किंवा त्यांच्याकडे जे काही क्रिकेट खेळलं जायचं, ज्याच्यातनं त्यांना राष्ट्रीय टीममध्ये निवडलं जात असे, त्या त्यांना प्रचंड धावा तो करायचा आणि त्याच्याकडे त्याचा तो खेळ बघून श्रीलंकन क्रिकेट टीमनं त्याला टेस्टसाठी निवडलं आणि जेव्हा प्रथम निवडलं गेलं, जेव्हा त्याचा टेस्ट क्रिकेटमधला पहिला सामना खेळत होता आणि जेव्हा तो पहिल्यांदा फलंदाजीला उतरला, तेव्हा त्याची धावसंख्या होती 0 आणि 0 म्हणजे 2 डाव खेळायचे असतात ना, दोन्ही डावातली मिळून त्याची धावसंख्या होती 0 आणि त्या श्रीलंकन क्रिकेट टीमच्या संघातून त्याला डायरेक्टली काढून टाकण्यात आलं. काही हरकत नाही. तो पुन्हा त्याच्या सरावाकडे वळला, मैदानावर गेला, प्रचंड धावा केल्या, प्रचंड प्रमाणात तो धावा जमवत होता, धावांचे डोंगर उभे करत होता. त्याला माहीत होतं, की माझा खेळ चांगला आहे आणि मला निवडलं जाणार. तो प्रचंड पॅशनेट होता त्याच्याबद्दल आणि जवळ-जवळ 21 महिन्यानंतर पुन्हा एकदा त्याला श्रीलंकन टेस्ट टीमसाठी निवडण्यात आलं. पुन्हा एकदा तो उत्साहाने खेळायला निघाला. पहिल्या डावामध्ये त्याची धावसंख्या होती 0 आणि दुसऱ्या डावामध्ये धावसंख्या होती 1. पुन्हा एकदा त्याला काढून टाकलं. आता असं दुसऱ्यांदा झाल्यानंतर कोणी असतं तर निराश झालं असतं, पण त्याने विचार केला नाही. तो पुन्हा आपल्या लोकल क्रिकेटमध्ये गेला. प्रचंड खोऱ्याने धावा त्याने जमवायला सुरुवात केली. त्याला माहीत नाही, की मला घेतलं जाईल पुन्हा, मला निवडलं जाईल, माहीत नाही. पण तो प्रचंड पॅशनेट आणि पेशन्स सुद्धा त्याच्याकडे तेवढेच. पुन्हा एकदा 17 महिन्याने त्याची निवड झाली. 17 महिन्याने निवड झाल्यानंतर अतिशय उत्साहामध्ये तो पुन्हा एकदा खेळायला उतरला. त्याच्या पहिल्या डावाची धावसंख्या होती 0 आणि दुसऱ्या डावातली धावसंख्या सुद्धा होती 0. त्याला पुन्हा एकदा काढून टाकलं. क्रिकेट टीमच्या जे ऑफिसर्स होते, जे अधिकारी होते, त्यांना असं वाटलं, की हा मोठ्या टीममध्ये खेळण्याच्या योग्यतेचा नाहीये. तो प्रेशर घेऊ शकत नाहीये आणि त्याच्यामुळे याला आता निवडण्यात काहीच अर्थ नाही. त्याला काढून टाकण्यात आलं. त्याचं आपलं नेहमीचंच पुन्हा सरावाकडे वळला, पुन्हा खोऱ्याने धावा जमवू लागला, धावांचे डोंगर उभे करू लागला. त्याला माहीत नाहीये, की मला निवडलं जाईल की नाही, काही नाही, काही माहीत नाही त्याला. फक्त तो पॅशनेट आहे त्याच्या क्रिकेटबद्दल आणि प्रचंड संयम, प्रचंड पेशन्स त्याच्याकडे. आणि तो खेळत राहिला आणि पुन्हा एकदा त्याची निवड झाली जवळ-जवळ 36 महिन्यानंतर म्हणजे जवळ-जवळ 3 वर्षानंतर. इतकं पेशन्स आणि इतकं पॅशन आहे का हो तुमच्यात आणि माझ्यामध्ये? निवडला गेला आणि यावेळेस मात्र वेगळं घडलं. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे मार्वन आटूपट्टूचा पुढचा इतिहास काय आहे, तो पुढचा रेकॉर्ड काय आहे. 5,000 प्लस धावा त्याने केल्या. जवळ-जवळ 17 सेंच्युरीज आहेत त्याच्या आणि 6 डबल सेंच्युरीज आहेत आणि पुढे जाऊन त्याच टेस्ट टीमचा तो कॅप्टन सुद्धा झाला. हे कशामुळे शक्य झालं? 2च गोष्ट. प्रचंड पॅशन त्याला क्रिकेटबद्दल आणि पेशन्स सुद्धा तेवढेच. तुमच्या आमच्यामध्ये तेवढे पेशन्स कधीच नसतात. एखाद दुसरी हार झाली, एखाद दुसरं पराजय आपल्या वाट्याला आला, की आपण लगेच सोडण्याच्या गोष्टी करतो, लगेच सोडून देतो. आपल्याला इन्स्टंट पाहिजे असतं, लगेच पाहिजे असतं. पेशन्स आपल्याकडे अजिबातच नाहीयेत. त्याला नसेल वाटलं का सोडून द्यावं? त्याला नसेल वाटलं, की क्रिकेट खेळणं सोडून देऊ. आपल्याला काही निवडलं जाणार नाही याच्यापुढे आणि आपण दुसरा काहीतरी मार्ग निवडावा. नाही. त्याच्याकडे या 2 गोष्टी फार होत्या, महत्त्वाच्या होत्या. म्हणजे त्या म्हणजे प्रचंड पॅशनेट होता तो. प्रचंड पॅशन होतं त्याच्यात आणि तेवढाच तो संयमी देखील होता, पेशन्स देखील होता. त्याच्यामुळे इथून पुढे जर कधी तुम्ही एखादी गोष्ट करत असाल, एखाद्या ध्येयाच्या मार्गावर तुम्ही चाललेला असाल आणि तुम्हाला अपयश येत असेल, हार मिळत असेल आणि तुम्हाला वाटत असेल, की सोडून देऊ का? मार्वन अट्टापट्टूला नक्की आठवा. त्याच्यासारखा संयम, त्याच्यासारखं पॅशन तुमच्यामध्ये निर्माण करा आणि तुमच्या त्या मार्गावर तुम्ही ठामपणे पुढे चालत राहा. नक्कीच एक वेळ अशी येईल,
मार्व नटापटूसारखे तुम्ही सुद्धा यशस्वी व्हाल, तुम्ही सुद्धा सक्सेस व्हाल. पण तुमच्यामध्ये असायला पाहिजे पॅशन आणि पेशन्स. पेशन्स फार महत्त्वाची गोष्ट आहे. पेशन्स म्हणजे फक्त थांबणं नसतं. तो स्वतःवरचा विश्वास असतो, की मी सक्सेस होईल, मी यशस्वी होईल आणि त्याच्यासाठी पेशन्स तुमच्याकडे असायला पाहिजेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, छानशा टॉपिक घेऊन. थँक व्हेरी मच.